देवतीही बळे धरिला सायासे, देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातो धिकारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. तो का म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. सेवे लागी सेवक झालो, आलो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक टाटा वाजवा. आलो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा देर. सेवे लागी सेवक झाला, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगन निहत पाणी मंडनम मंडनानां. तरुणी तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामी. महायोग पीठे तटे भीमरत्याम. बेस कमी करायचं, कडक करायचं. वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया. संत कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या पाठातला आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे सायास करायला सांगतात, देव प्राप्त करण्याचा. देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. महाराज सांगतात की उपाधीचा नाश व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय देव प्राप्त होत नाही. आणि जीवाला इतक्या उपाध्या लागलेल्या आहेत की बस विचारू नका. एखाद्याचं नाव पत्रिकेमध्ये कमी जास्त झालं की माणसं नाराज होतात. तुमच्यातले नाही, आमच्यातले. आलं का लक्षात? सगळीकडे तेच आहे. कोण कधी कशामुळे नाराज होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे महाराज बरेच कार्यक्रम बंद पडलेत. कशामुळं? नाराज झाल्यामुळं की माझं नाव का नाही. मला सांगा, पत्रिकेतलं नाव, कागदावरच्या पत्रिकेतलं नाव, पत्रिका भिजल्यानंतर पावसात भिजली, उकंड्यावर पडली, खराब होईल.
आणि त्याच्या पत्रिकेत जर नाव लागलं ते कायमचं आहे. म्हणून एवढा प्रयत्न करा की त्याच्या पत्रिकेत आपलं नाव लागलं पाहिजे. त्याच्यासाठी सायास केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये सायास केला पाहिजे. महाराज एवढा नंबर 1 मृदंग वाजवतात, सायास केल्यामुळंच का सायास नाही का पहाटे 11ला उठल्यामुळं? किती वाजता? पहाटे 11. आलं का लक्षात? मृदंग उशाला घेऊन झोपला एक पकवाजा, आयुष्यभर एक तरी बोल येईल का? मी कीर्तन संहिता उशाला घेऊन झोपलो. माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण या आपल्या पंचकृषीचं भूषण लक्ष्मण महाराज जर उशाला संहिता घेऊन झोपले तर कीर्तन येईल का? त्याच्यासाठी सायासच करणं गरजेचं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास असाध्य ते साध्य करिता सायासे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास असाध्य ते साध्य करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे. टाळी वाजवा सगळ्यासाठी एकदा जोरात. तसं जाईल एवढी टाळ्या वाजवू नका, म्हणजे घरला असं म्हणायचं आहे मला. अशी कडकडून टाळी वाजली पाहिजे. वाजवा एकदा जोरात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कुठलाही क्षेत्र असू दे अभ्यास करणं गरजेचं आहे, कुठलंही असू दे. बघा एका गावामध्ये एक डोंबारी आला. डोंबारी कळतो ना? आणि डोंबारी आला, चौकामध्ये त्याचा काय ती खेळ चालू झाला. त्या दोरीवर एक मुलगा फिरत होता. एक 5 चोरांनी पाहिलं त्याला आणि विचार केला हा आपल्या कामाचा आहे म्हणले. त्याला विचारलं तुला किती पैसे मिळते? म्हणले मिळते 400-500 रुपये. आम्ही तुला 1000 रुपये देऊ त्या काळात बरं का. आणि मग महाराज त्याने सांगितलं ठीक आहे, 500 रुपये दोरीहून फिरून मिळवण्यापेक्षा 1000 रुपये आयते येलेत ना, काय नाही म्हणले, सोपं काम आहे. ठीक आहे. मग रात्री 12-1 वाजले. एक मोठा वाडा बघितला आणि त्याला सांगितलं तू उडी मार भिंतीवर, आतमध्ये उतर, फक्त कडी उघड. त्यानं सांगितलं मला उडी मारता येते पण त्याच्यासाठी ढोल वाजवणं गरजेचं. काय वाजवणं गरजेचं आहे? ढोल वाजवल्याशिवाय मला वरी चढता येत नाही. आलं का लक्षात? तो सायासच आहे बरं का. चोरी करायला डोंबारी काय कामाचा नाही. बघा एखादा चोर देवाऱ्यावरची घंटी चोरून नेताना कसा नेतो? वाजवत. कसा नेतो? उलटी करून. वाजली नाही पाहिजे आणि चोरी तर झाली पाहिजे. लक्षात असू द्या जीवनामध्ये असे बरेच लोक. एक जणाने विचार केला की म्हणले बरेच दिवस झालं मारुतीला नारळ फोडून दुकानात गेलं नारळ आणायला आणि विचारलं ओ म्हणले बाबा नारळ द्या. कितीला आहे? म्हणले 30 रुपये. मग त्याचा मित्र हुशार होता, त्याने सांगितलं इथं नारळ 30ला घेण्यापेक्षा कोकणात नारळ काय आहेत? फुकट आहेत. ही बी त्याच बुद्धीचं होतं. सकाळीच बसले दोघं कोकणात जायला. दोघंच्या दोघं कोकणात गेलेत. नारळ काय सांगितलं त्यानं? कोकणात नारळ काय आहेत? फुकट आहेत. दोघंही कोकणात गेले. ही नारळाच्या झाडावर चललं महाराज. आलं का लक्षात? चललं. नारळ काढायला गेल्यानंतर अचानक हात निसटला आणि लटकलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल. आणि खाली कमीत कमी 100 फूट खड्डा होता. दुपारपर्यंत ती वरीच लटकलं. महाराज ह्यानं बघितलं वरीन ही निघून गेलं. शेवटी नावीला झाला. तिथून एक उंटवाला चालला होता. त्याला सांगितलं ओ मला खाली काढता का? त्याने सांगितलं काढतो.
किती पैसे? म्हणले 500 रुपये. म्हणले 1000 घे, पण मला खाली काढा अगोदर. त्या उंटवाल्याने विचार केला, फक्त पाय धरायचे त्याने ह्याला खाली घ्यायचंय, काय अवघड आहे का? आलं का लक्षात? मग महाराज उंटवाला उभा राहिला उंटावर, आणि त्याला हात देत असताना उंटाच्या मनात आलं की वजन खाली झालंय. म्हणले उंट गेला निघून. ही त्याला जाऊन लटकलं, अशी लटका लटकी चालू झाली. मग त्या वरच्यानं विचारलं, वर तो हुशार होतं, ओ उंटवाले मामा, तुम्हाला माझ्या खिशातले 500 रुपये देऊ का? मी तुला 1000 देतो म्हणले, पण हात सोडू नको. लक्षात आलं का? जीवनामध्ये असे बरेच प्रकार आहेत महाराज आपल्या. विठाल 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 श्री ज्ञानदेव विठाल. म्हणून जीवनामध्ये सायास करत असताना संगत कुणाची करावी कळली पाहिजे. बैसता चोरा पाशी तैसीच होय बुद्धी, देखताची जिंदी मन धावे. अरे चिरगुड बघितलं रस्त्याने जाताना, मन गेलं ना, आणि बैसता व्याबिचाऱ्या पाशी. पुढचं सांगत नाही. तुम्ही म्हणसाल मग तुला येत नाही का? येते ना, पण जरा अवघड आहे, ऐकण्यासारखं नाही, म्हणून सांगत नाही. बघा, कुणाच्या संगतीत बसावं. पंचपक्वानाचा स्वयंपाक आहे, आणि दुरण गळक आहे. दुरण कळक आहे, दुरण लक्षात येते ना. जुन्या काळात लोक त्या भातात खड्डा करायचे आणि तेच दुरण ठेवायचे, बरोबर. आणि मग महाराज आता तसं नाही, गडबडलंय आहे लोकांना. दुरण गळक आहे, आणि ती दुरण गळालं, याच्या पत्रवाळीत काला झाला, आणि ती दुरण तिकडे गेलं. ती वरण, एक जणाचं धोतर घाण झालं. बायको म्हणले, काय एवढे मोठे झालेत, म्हणले तुम्ही एवढं जेवण करता येत नाही नीट. तिनं सांगितलं, अगं माझ्यामुळं झालं नाही, शेजाऱ्याचं धोरण गळकं होतं. आलं का लक्षात? त्याच्यामुळं माझं धोतर घाण झालंय. म्हणून संगतीत कुणाच्या बसावं हे कळलं पाहिजे, नाहीतर अवघड होत असते महाराज. बघा, कर्णाने सायास केला पण चुकीचा. आलं का लक्षात? औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंतर वाढविली. कर्ण एवढा उदार असणारा, पण संगती चुकली. भैया या मॉनिटरला आवाज दे. विठाल 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 श्री ज्ञानदेव अहो किती कर्ण उदार होता. कर्णासारखा उदार कोण नव्हता. भगवंतानी सारखा अर्जुनाजवळ म्हणावं, कर्ण चांगलाय, कर्ण चांगलाय. अर्जुनाला वाटलं देव फुटला का काय, म्हणजे दुसऱ्या पक्षात सांगितलं, देवा तुम्ही सतत कर्णाचं नाव घेताय, असं काय कर्णाकड, तो उदार आहे. ऐका, कर्ण दाढी करायला बसला होता. आता राजा दाढी करायला बसल्यानंतर वस्तार कसा असेल? लोखंडी, सोन्याचा होता. न्हावी सुद्धा तसाच होता, नंबर 1चा. आणि तितक्यात एक याचक आला, आणि त्याने सांगितलं, महाराज मला अडचण आहे. मग महाराज कर्ण ज्या त्या पाणी घेत होतं ना कुंडामध्ये, ते कुंड सोन्याचं होतं, सोन्याचं. कर्णाने सांगितलं, उचल जा घेऊन. त्याने सांगितलं, मी अशी भिक्षा घेत नाही, तुम्ही स्नान करा अगोदर. कारण महाराज आपण एखाद्याच्या मौतीहून घरी आलो, सचल स्नान करणं गरजेचं आहे. आपण दाढी केली, कटिंग केली, सोप्या भाषेत स्नान करणं गरजेचं आहे. आणि आपण स्त्री संग केला, स्नान करणं गरजेचं आहे. त्या ब्राह्मणाने सांगितलं स्नान करा आणि मग दान द्या. कर्णाने सांगितलं स्नान करजेपर्यंत जर माझं मन बदललं, सोन्याचा कुंड इथंच राहायचा, पटकन उचलन पळ. त्याला कर्ण म्हणतात. तसला कर्ण जीवनामध्ये चुकीची संगत झाली, सायास केला पण चुकीची संगत झाली. आलं का लक्षात? चुकीची. कुणाची? कोण होता मित्र कर्णाचा? दुर्योधन. अरे दुर्योधन जन्मल्यानंतर रक्ताचा पाऊस पडला होता. आलं का लक्षात? दुर्योधन कसा होता? रक्ताचा पाऊस पडला होता. आणि कर्णाला चुकीची संगत झाली. काल तुम्ही चरित्र ऐकलंय पूर्ण, शिवचरित्र.
संभाजी महाराजांचं चरित्र महाराजांनी सांगितलंच असेल काल, कारण तरी शिवचरित्रकार आहेत ते. ऐकलंय का? नाही ऐकलंय ना? कारण बलिदान मास परवा झाला, मी गेल्या वर्षी त्याच्यावर चिंतन केलं, तर ह्या वर्षी ठरवलं वेगळं. आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणताल ह्याला एकच येते का काय? विठाला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव चुकीची संगत झाली. एक, दुसरा वर्ग सांगतो. दोन, कवी कलश धर्मवीर संभाजी महाराज. काय मैत्री होती महाराज. कवी कलश शेवटपर्यंत संभाजी महाराजांची साथ सोडली नाही. जीवनामध्ये तसा एखादा तरी मित्र असावा. तीन, सुदामजी आणि भगवान श्रीकृष्ण. आलं का लक्षात? सुदामजीने सायास केला होता जीवनामध्ये देवप्राप्तीचा. सुदामजीच्या पत्नीनं सारखं सुदामजीला भांडावं, मालक घरामध्ये काय नाही, तुम्हाला कळत नाही का? जा ना, तुमचा मित्र राज आहे, काहीतरी घेऊन या. सुदामजीने सांगायचं, काही मागणे अमानुचित, आम्ही काय मागत नाही. आलं का लक्षात? आणि भक्ती करत असताना देव प्राप्त करायचा असेल तर मागितलं ना मिळत नाही. मागितल्यानंतर मिळत नाही. न मागता तो सगळं काही देतो महाराज. तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तोची आवडे देवासी जय हो. देवासी तोची आवडे देवासी देवासी तोची आवडे देवासी देवासी तोची आवडे देवासी काही न मागे कोणासी काही ना मागे कोणासी काही न मागे कोणासी काही ना मागे कोणासी तोची आवडे देवासी देवासी तोची आवडे देवासी देवासी तोची आवडे देवासी देवासी तोची आवडे देवासी काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या कुळाचा नेम आहे, आम्ही देवाला कधी काय मागत नाही. आणि आपल्या गावाचं भाग्य आहे की आपली परंपरा देहूकर परंपरा आहे. आलं का लक्षात? आणि आपल्या गावामध्ये समाधी आहे संतांची. आलं का लक्षात? प्रातस्मरणीय संत शिरोमणी हरिबुवा महाराज यांची समाधी आहे. महाराज समाधी संतांची गावात असणं म्हणजे गावाचं एवढं मोठं भाग्य आहे. आलं का लक्षात? सहज जरी त्यांच्या समाधीहून वारा आला आणि तुमच्या देहाला स्पर्श करून गेला, आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने झाली शरीरा ते सुख झाले शरीरा. विठला पात कांता तारा विठ्ठला पात कळी कारा सीता कदरा रागा नर हरी रामा गोविंदा वासुदेवा नर हरी रामा गोविंदा वासुदेवा कळी काळा गोविंदा वासुदेवा हरी राम गोविंदा वासुदेवा.
कळीकासी आला शीतल शांतीचा वारा. आता सध्या उन्हाळा आहे आणि आपण महाराज एखाद्या झाडाखाली थांबलो आणि आपण उन्हातून जाऊन येऊन अचानक वारा आला एक माणूस म्हणतो वा. तसंच आहे बरं का समाधीजवळ आल्यानंतर वा. बघा मृदंग चांगला वाजला, तुम्हाला बोल कळत नाहीत, पण गोड लागला की खालून महाराज रसिक असते श्रोते वा. गायन चांगलं वाटलं, श्रोते रसिक आहेत. गोड लागलं वा, त्याला रसिक म्हणायचं. रसिक आलं का लक्षात? अवघ्या महाराष्ट्राला ज्याने आपल्या गायनाने वेळ लावलेला आहे आमच्या हरिभक्त पारायण गुरुबंधू विनोदजी महाराज परमाळ यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. आणि महाराज असा माल इकडे या ठिकाणी जमा झालाय आता की 4 वाजेपर्यंत कीर्तन मी सोडणार म्हणा की नाही म्हणून. विठ्ठल विठ्ठल एवढं टायमिंगला परफेक्ट लोक असते तर 11च्या पुढे टायमिंग मी बी नेत नाही, काळजी करू नका. आणि 11च्या पुढे 1 मिनिट बी गेला की ओव्हर टाइम लावत असतो बरं काय, म्हणून मी 11च्या पुढे जात नाही. जेवढं आपलं ठरलंय तेवढं ठरलंय. आलं का लक्षात? जात नाही मी. असे सुंदर गाणारे वाजवणारे सुंदर टाळकरी कसे आहेत महाराज हे मुलं, किती गोंडस दिसतेत. प्रत्येक आईला खाली बसून वाटतंय माझं बी पोरग येतं असावं, फक्त सप्त्यापुरतच पुन्हा वाटत नाही. सप्ताह झाला आणि पुन्हा एखाद्या जत्रेत जाऊ द्या, बदलला विचार. या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर आपला सायास संपतो. बघा तुकोबारायना सायास सांगायचं अभंगामध्ये. सायासे धरिला देव बळे. बळ फार महत्वाचं आहे. बळ आलं का लक्षात? बळ फार महत्वाचं आहे. हरिपाठामध्ये प्रमाण आहे बघा. भाव बळे आकळे ये रविना कळे. भाव बळे आकळे हे रविना कळे. करतळे आवळे तैसा. करतळे आवळे तैसा. भाव बळे आकळे हे रविना कळे. भाव बळे करतळे आवळे तैसा. भाव बळे आकळे ये रविना कळे. करतळे आवळे तैसारी. करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे ये रविना कळे. करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा तैसा हरी. भाव बळे आकळे हे रविना करे. करतडी आवडे तैसा हरी. किंवा अजून एक प्रमाण आहे. हा भावे विन भक्ती. भक्ती विन नुक्ती मुक्ती होय. बळे विन शक्ती बोलू नये. कारण आपला परमार्थ काल्याच्या नुक्तीपर्यंतच आहे, मुक्तीपर्यंत नाही. लक्षात असू द्या. काय काय लोक सुरुवात झाली की बऱ्याच लोकांना कंटाळा येत असते स्पीकरचा. ते म्हणते कधी आहे रे काला. आलं का लक्षात? काला कधी काय डोकं दुखी लावलंय म्हणले. आलं का लक्षात? हे तुमच्यातलं नाही आमच्यातलं सांगा. कसले बघाले सगळे माझ्याकडे, कारण मला मनातलं कळतंय बरं का. हा आलं का लक्षात? मला कुणाच्या मनात काय चालू आहे ते कळतंय. लोकांना असलेलं ऐकू वाटतंय. मी काय सांगत होतो की सुदामजी
त्यांच्या पत्नीने म्हणायचं का हो तुम्ही एवढा सायास करताय भक्तीचा, एवढी भक्ती करताय, तुमचा मित्र देव आहे, द्वारकेचा राजा आहे. द्वारका सोन्याची होती, ऐका, लंका सोन्याची होती आणि द्वारका सोन्याची होती. ऐका बर का, रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. आपलं कुठं लागावं 5 ग्रॅम 10 ग्रॅम किंवा एखाद्याकडे एखादा किलो असेल. सोन्याचा भाव काय? 1,65,000 रुपये तोळा. आता तर लय अवघड झालंय. कुणाच्या घरी गॅस आहे हातवरी करा. एक नवीन मन निघाले, इराणशी वाकडं चुलीत लाकडं. आलं का लक्षात? एक लहानसा देश महाराज जगाला जिरजिर केले. जगाला CNG बंद केलाय, गॅस बंद केलाय, पेट्रोल बंद केले. बघा, कधी कुणाला लहान समजायचं नाही बरं का. समाजामधला लहानातल्या लहानात घटक असू द्या, तो लहान नाही, त्याला जवळ घ्या. संत महात्म्याने अगोदरच सांगितलेलं आहे, सकळासी येते आहे अधिकार, किंवा यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता खवनास. चला, सुदामजीला सांगितलं, मालक जावं ना म्हणले तुमच्या मित्राकडे. सुदामजीने सांगितलं, संतांकडे जात असताना, भगवंताकडे जात असताना आणि कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराकडे महाराजाकडे जात असताना रिकाम्या हातानं जायचं नाही. 100ची तर द्यायचीच नाही, 500ची दिली तर द्यायची. नाहीतर एका मावशीनं मला लाईट गेली होती आणि 70ची नोट दिली. किती? दोन्ही हिरव्या होत्या, मी बी घातली केशात. सकाळी गेलो दुकानदारकडे, दे म्हणलं पाव किलो साखर. ते म्हणला, महाराज तुम्ही जगाला फसवता, मला नाही. 70ची नोट आहे म्हणला, ही बघा. मी बघितलंच नाही, कारण आम्ही पाकिट बघत नाही, डायरेक्ट खिशात घालतो, घरी नेऊन तिकडे देतो. त्याला मोजत नाही, बघत नाही, किती दिलेत नाही ना काय नाही. कारण आमची परंपरा येडशीकरांची परंपरा आहे. मागायचं नाही, मागितलेलं आपलं दिलेलं सोडायचं नाही. ठरवायचं नाही, मागायचं नाही आणि दिलेलं सोडायचं नाही. सुदामजीने सांगितलं, अगं देवाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाता येत नाही. घरात काहीच नव्हतं महाराज. आलं का लक्षात? एक सांगतो तुम्हाला, माझ्याकडे बघा. सगळे तिकडे बघालेत, इकडे बघा माझ्याकडे. देव घरी आला ना, त्याची एक खूण आहे. देवाची खूण आल्या ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराशी. लक्षात असू द्या, देव घरी येणं म्हणजे काय? संसारावर चिरा पडणं. आणि मग शेजाऱ्याकडे गेल्या, सुशीला नाव होतं त्यांचं. शेजाऱ्याकडे गेल्या, अहो म्हणले काहीतरी द्या, थोडं धान्य द्या काहीतरी. ती मावशी पोहे चाळत होती आणि खाली पडलेले पोहे आणले एक मुठभर, ते कपड्यात बांधले, कमरेला खवले. दरमजल करत सुदामजी द्वारकेत आले आणि त्या द्वारपालाला सांगू लागले, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. त्या द्वारपालाला सांगितलं, ना सर पे है पगड़ी ना तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. काय सायास केला होता महाराज, भक्तीचा सायास केला होता. तो सेवेकरी म्हणला, अहो तुमच्या अंगावर कपडे नीट नाही, तुम्ही दिसायला अशा आहेत, एवढं दरिद्री दिसता म्हणले. देवाचे मित्र का? तो दुसरा हुशार होता, त्याने सांगितलं, काय सांगता येत नाही, जाऊन सांग देवाला. बघा, मालकापेक्षा गडीच लय आगाव असते. आलं का लक्षात? काय झालं, गावातला विनेकरी पाठीवर थांबला होता आणि ड्रायव्हर 100च्या स्पीडने गाडी नेली. महाराजांनी सांगितलं, अरे विनेकरी थांबले, थांब. ते मला जाऊ द्या, ती फुकताय.
त्याने सांगितलं मूर्खा गाडी पाठीमागे घे. आलं का लक्षात? तो सेवकरे आतमध्ये घे. गाडी कुणाची, मालक कोण, बोलतंय कोण, काय अवघड आहे. एक सांगू का तुम्हाला, आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा काय काय जणाला कळत नाही. कळत नाही. आलं का लक्षात? तो धावत गेला. देव सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि सांगितलं देवा तुमचा मित्र आलाय आणि नाव सुदामा आहे असं म्हणल्याबरोबर जगाच्या मालकाने खाली उडी टाकली. देव पळतच सुटले महाराज. 16,108 पत्न्या बघत होत्या. देव का धावते तेवढं, पळतच गेले आणि सुदामजीला कडकडून मिठी मारली. मित्रा, एवढ्या वर्षानंतर आठवण झाली का? मला सांगा सुदामजी का दरिद्री झालते हो? हरभरे खाल्ले होते आणि त्याच्याने ते हरभरे शापित होते. देवाला चारायचे नाहीत म्हणून सुदामजीने खाल्ले. देव सोन्याच्या गादीवर बसवला आणि स्वतः दरिद्री राहिले. लक्षात असू द्या, मित्र असा असावा. काय प्रेम होतं महाराज. आणि देवाला वाटायचं मला हरभरे दिले नाहीत ना, ठीक आहे असं वाटायचं. काय सुदामजीचं अंतःकरण आहे. सुदामजीला आतमध्ये घेतलं. आलं का लक्षात? चरण महाराज त्या ठिकाणी चरण धुतले. चरण धुता धुता भगवंताने तीर्थ घेतलं सुदामजीच्या चरणाचे. चरण वेगळे, पाय वेगळे. माणसं म्हणतात महाराज आमच्या इथं पाय लावा. नको म्हणलं, आमचे पाय लेकाला करायचं. आलं का लक्षात? आमचे पाय लागले ना की तुझं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि महाराज सध्या इतकं विचित्र वातावरण आहे, पण मी आज ठरवलं बाहेरचं काय बोलणार नाही, मी नुसतं चिंतन करणार आहे आज. आलं का लक्षात? ठरवलंयच मी आज, कारण गाव फाडावरच आहे म्हणून. आणि सुदामजीचं महाराज त्या ठिकाणी भगवंताले चरण धुतले, स्वतःच्या पितांबराने चरण पुसले. आलं का लक्षात? आणि औक्षण करण्यासाठी 16,108 स्त्रिया उभा राहिल्या. सुदामजीने सांगितलं देवा ह्यांचा नंबर लागजेपर्यंत सप्ताह संपायचा. तुम्ही एक काम करा, आईसाहेबाला बोलवा. रुक्मिणी आईसाहेब पुढे आल्या. औक्षण झालं, आरती फिरवली. देवानं शयश्रीचा यशस्वी केला. देव 6 गुणाने संपन्न आहे. आलं का लक्षात? यशस्वी, औदार्य. आणि महाराज सुदामजीचं जीवन बदलून टाकलं. सुदामजीला भरजरीत कपडे दिले, देवानं स्नान घातलं, उठणं लावलं, स्नान घातलं. आणि शेवटी देव म्हणू लागला, ए मित्रा वहिनीनं काय दिलं नाही का मला? किती हुशार आहे देव. चतुरा तो शिरोमणी. कधी विचारलंय बघा. आलं का लक्षात? मित्रा वहिनीनं काय दिलं नाही का? ऐका, सुदामजी रडू लागले. हो एवढा मोठा देव, फाटक्या कपड्यातले पोहे मी देवाला कसं देऊ? सुदामजीला वाटलं. एक सांगू का, मोठ्याच्या घरी जात असताना चापून चुपून जावं लागतं. लक्षात असू द्या, चापून चुपून, नाहीतर अवघड होतंय. त्यांच्या फडशीला घाण लागली, ती बघत असते काय म्हणले याला काय अक्कल आहे का नाही, तसं झालंय या ठिकाणी, अवघड आहे. आणि ती फाटक्या कपड्यातले पोहे भेद भेद सुदामजीने काढले आणि म्हणले पोहे आणलेले आहेत का? अशी एक महाराज मूठ हातामध्ये घेतली आणि मुखामध्ये घातल्याबरोबर गाव सोन्याचा दिला गा. लक्ष सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कुनिया गाव सोन्याचा दिला गा. म्हणून तुकोबराय म्हणते जीवन जगत असताना देव प्राप्त करण्याचा सायास करा. अभंगाचं प्रथम चरण. देवती ही बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, देवते बळे धरिला सायासे, देवते बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला
सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करुणिया नासे उपाधीचा करुणिया नासे उपाधीचा देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करुणिया नासे उपाधीचा करोनिया नाश उपाधीचा उपाधीचा देवती ही बळे धरिला सायासे सायास केला पाहिजे. नाहीतर महाराज आपला रात्रंदिवस सायास चालू आहे संसारासाठी. कोण सायास करत नाही? किती सायास आहे, किती दहावा आहे बघा. शाश्वत असणारं पाणी, त्या पाण्याहून त्या हरणाने उडी मारली आणि तो धावू लागला. कशाच्या पाठीमाग? मृगजळाच्या. पळतच होतं महाराज ते. किती पळत होतं, किती पळत होतं. ऊर फुटला आणि गतप्राण झाला, प्राण गेला त्याचा. तरी सुद्धा माणसं म्हणतात बघा महाराज एवढं झालं ना बस आम्ही तुमच्या सोबतच. खरंय काय? एवढा ऊस गेला ना आम्ही तुमच्या सोबत, एवढं सोयाबीन निघालं ना आम्ही तुमच्या सोबत. त्यांचं काय सोबत येणं होत नाही. शेवटी ती बेताळाला जाऊन थडकतात. राम नाम पुन्हा म्हणतात राम नाम सत्य आहे. ते आज सत्य आहे, ते उद्या सत्य आहे आणि ते परवा दिवशी सत्य आहे. आपलं सगळं असत्य आहे. सायास संतांनी संसारात सायास केला देवप्राप्तीचा. बघा तेर गोरोबा काका काय संसार होता महाराज, काय संसार होता. बाळ तुडवलं, बाळ भजन करत असताना गोरोबाची कांता पाणी असे जाता आणि पुत्राला पाहता खेळत असे. लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी, नाही कोणी घरी सांभाळाया. ते बाळ रांगत रांगत आलं, चिखलात गेलं आणि गोरोबा काकाने तुडवलं. काय विधेय अवस्था असेल ओ भजनातली. आलं का लक्षात? किती विधेय अवस्था असेल भजनात. अरे मीराबाईने पायामध्ये चाळ बांधावा आणि रस्त्यावर नाचावं. रस्त्यावर आपले डॉल्बी समोर नाचतात. कीर्तनात नाचायची लाज वाटते महाराज काय काय जणाला. आणि प्रमाण आहे नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नुसतं म्हणायचं आहे. तरुण इकडे यायला तयार नाही. येणारा काळ विचित्र आहे म्हणून सावध व्हा. आलं का लक्षात? सावध होणं गरजेचं आहे. सावध जर आता नाही झाला ना विचित्र काळ येणारा. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आहे. कधीही तिसरं महायुद्ध चालू होऊ कधी चालू होईल काय सांगता येत नाही. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. ऐका, बाळ तुडवलं. आईसाहेब पाण्याहून आल्या, घागर खाली टाकली आणि चिंकाळी मारली. मालक, बाळ तुडवलं, बाळ तुडवलं. जाळ लागो तुमच्या भजनाला, जाळ लागो त्या पांडुरंगाला. मल्ल्याबरोबर थापटलं उचललं. मारणार इतक्या सांगितलं, खबरदार माझ्या जर देहाला स्पर्श केला तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. पुन्हा स्पर्श केला नाही जीवनामध्ये. दुसरं लग्न झालं, सासऱ्याने सांगितलं जावाय बापू जसं पहिलेला सांभाळताय, जसं पहिलेला वचन तसंच उजळले भाग्य. आता बरं झालं म्हणले.
पुन्हा स्पर्श केला नाही. एके दिवशी दोघींनी ठरवलं आपला अधिकार प्राप्त करायचा. दोघी बाजूला झोपल्या. काकांचे हात अंगावर घेतले. काका झोपेतून जागी झाले. दोन्ही हात घेतले विळीवर मारले. दोन्ही हात तोडून टाकले. आणि ती काळजी देवाला लागली. तुझी चिंता त्यासे सर्व आहे. का झालं? का झालं असं? देवती ही बळे धरीला सायासे करोनी या नाशोपादेचा. काय सायास केला होता? देव निघाले कुंभार होऊन. आईसाहेबांनी विचारलं कुठं? कुठं बी उठलं की निघताव म्हणले. सांगत तर जावा. कुठं चालला म्हणले? तेरला. काय अधिकार आहे महाराज मातीचा? काय जिल्हा आहे पवित्र? आलं का लक्षात? धाराशिव जिल्ह्यातच आहे की आपलं. बस मग काय मेळ लागला. विठ्ठल 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 कुंडली कमलधारी विठ्ठल श्री प्राणदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. देव कुंभार होऊन निघाले. आईसाहेबांनी सांगितलं मलाही यायचंय. देवाने सांगितलं मी तिथं फिरायला जाय नाही, शॉपिंग करायला. काम करायला चाललोय. कामाला राहायला चाललोय. गडी म्हणून चाललोय. स्वीकाराय का तुला? तू कोण आहेस? लक्ष्मी चंचल. पैसे असले तर माणसं रामराम करतेत. पैसे संपले की ती म्हणते आम्ही सांगत होतो त्याला नीट राहा. जे आपल्या सोबत धाब्यावर आले ती म्हणतात पुन्हा त्याला आम्ही सांगत होतो. आमचं ऐकलं नाही त्यानं. नीट राहा म्हणून सांगितलं होतं त्याला, पण त्यानं ऐकलं नाही. कधी म्हणतेत? ह्याचं सगळं संपलं. त्या आमच्या तिकडं लातूर रोडला प्रत्येकाला 5-5 कोटी रुपये मिळाले होते रोडचे. आता कोट सुद्धा घालायला राहिला नाही. लक्षात असू द्या. म्हणून सांगतो पैशाचा वापर करत असताना व्यवस्थितरित्या करत जा. लॉकडाऊन पडला झोप येईना. रोजची सवय लागलेली. एक दिवशी तिला उठवलं. उठ म्हणले हो की नारळ पाकिट माझ्या हातात दी. त्याच्याशिवाय मला झोप लागत. अरे लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणतो? सायास आहे. आलं का लक्षात? तसं देवाने सांगितलं हे बघ मी कामाला राहायला चाललोय. आईसाहेबांनी सांगितलं मीही काम करते. तुम्ही काम करताय म्हणलं. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संतती ते वेक असणे कीजे. निघाले महाराज. आईसाहेब म्हणले असल्या कपड्यात नाही, कपडे बदलून या. जुनी साडी घाला. मला सांगा जगाच्या मालकीनीकडे जुनी साडी असेल का? अहो कीर्तनकाराच्या बायकोचे 5 कपाट भरलेत. एका बाईच्या अंगावर कपाट पडलं, साड्यात गुतून मेली ती बाई. आलं का लक्षात? आम्ही शिकत असताना आमच्याकडे एकच निरून धोतर होता. आता काय सांगायचं तुम्हाला? कोणता निरू घालायचा हे ठरवावं लागतंय आज. काय श्रीमंती आहे माझ्या बापाचे. आलं का लक्षात? आपण श्रीमंत आई बापाची लेकरं आहोत. हात पसरे जिने धिगत्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिगटाचे. हात पसरी जिने धिगटाचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिगटाचे. हात पसरी जिने धिगटाचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिगटाचे. हात पसरी जिने धिगटाचे. हात पसरी जिने. 35 मिनिट झालेत. आलं का लक्षात? पटपण महाराज आईसाहेब आतमध्ये गेल्या. पटकन साडी बदलली.
फाटकी साडी घातली, आईसाहेब निघाल्या. गरुड म्हणला जय हरी. कुठं? मला सोडून. म्हणले हे बघ आम्ही कामाला चाललो, काम करायला नौकर म्हणून, तू येणार का? गरुड म्हणला मी इथं बसून काय करू रे काम. आलं का लक्षात? तुमच्यासोबत येतो तेरला मी सुद्धा. मग गरुडाला सांगितलं तुला गाढव व्हावं लागल, सेवके करावे सांगितले काम, ते होतो पण कामा नये. गरुड गाढव झाला. 3 जण महाराज तेरला आले. काकाचे हात तुटलेले आहेत आणि काकाच्या दारात उभारून हाक मारली, ओ काका बाहेर या. काका बाहेर आले आणि विचारलं कोण आपण? मी विठोबाय म्हणले, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरहून आलोय. सोलापूर जिल्ह्याचे पंढरपूर आहे ना, तिथून आलोय. ऐका, काय नाव आहे? विठोबा. ही माझी पत्नी रुक्मिणी. आणि ही म्हणले गाढव, पण ह्याचं नाव गरुड आहे. खोटं सांगितलं का? ऐका, तिघही आले तेरमध्ये. कामाला सुरुवात झाली. नंबर 1 गाडगे देव बनवायचा. नंबर 1. आता एवढे सगळे बसलेले आहेत, उभारलेले आहेत. मी सांगालोय कोण गायन कोण वादन, सगळे एकसारखे आहेत का? सगळे वेगळे वेगळे आहेत महाराज. ऐसे भिन्न भिन्न साचे आणि केले प्रालब्धाने वाटे. कुंभ अवघा एक यावा, बाकी अवघा कोकिडावा. एकच आवे तयार होणारे गाडगे. कुठलं दह्याला, कुठलं दुधाला, कुठलं तुपाला, आणि कुठलं रामनाम सत्य आहे. कधी कुठल्या गाडग्याचं प्रालब्ध बद्दल काय सांगता येत नाही. आलं का लक्षात? काय झालं? गाडग्यावरून आठवलं म्हणून सांगतो. रविवार होताना आमची इथं पाटवड्याचा बाजार असते, तुम्हाला माहित असेल. आपल्या जिल्ह्याची एक आहे, करजखेडा पाठवता. आणि शेताकडे जाताना म्हणलं आपल्याला आज म्हैस आणायचं, आणि गावातलं माहेर होतं. ग बसावं का? ही गेली महाराज कुंभारवाड्यात. दह्याला, दुधाला, ताकाला गाडगे आणले, 4-5 बारकी बुळकी आणली. कशाला? गावातलं माहेर होतं, त्याच्यात तूप घालून आईला द्यायला येते. आणि ही बी गेली शेताला रास झाकून. दोघं 6 वाजता शेतावून हे वैतागलं होतं दारं धरून. लाईट सारखं जात येत होती. मोटर हिर तिकडे 2 किलोमीटर होती. इकडून चलत जायचं, चालू करायची, इथपर्यंत आले की पुन्हा लाईट जायची, पुन्हा महाराज चालू करायला जायचं. वैतागून गेलो होतं. घरी आल्याबरोबर हे काय तुम्हीच म्हणला म्हैस आणायच्या, मग दह्याला दुधाला हे बोलकी गावातलं माहेर आहे म्हणले तूप द्यायला. जी उठलं आणि जी बडवा लागलं बायकोला महाराज. 1 2 3 4 गलीतल्या सगळ्या बाया जमा झाल्या. गावातला पाटील हुशार होता. नीट पाटील मध्ये जोडा घेतला हातात. ह्याला 2 आणि हिला 1. ते म्हणलं पाटील का मारलं? म्हैस राखता येत नाही, नीट सांभाळता येत नाही, तर घेतले कशाला? काय झालंय? अर्धा एकर जवारी खाल्ले म्हणले मूर्खा. ते म्हणलं अजून आणलीच नाही, मग भांडणं का करायला? आपलं तसंच आहे. लक्षात आलं का? आपला विनाकारणच वाद आहे. एवढे नंबर 1 गाडगे बनवत होते महाराज. म्हातारी गाडगं न्यायला आली आणि विचारलं कितीला रे? म्हणले 20 रुपये. एवढा महाग? गाड मला डेराले विशेष आहे काय? भिंतीवर मारला, रिवास आला महाराज हातात. बापरे माय म्हणले असलं डेरा पहिल्यांदाच. म्हणून तर सांगितलं ना 20 रुपये काढ लवकर. ऐका, असे आनंदात दिवस झाले होते. 12 वर्ष कामं केली, 12 वर्ष. आणि देवाच्या हातची वीट आधी तेरमध्ये तुम्ही जा, पाण्यामध्ये तरंगते महाराज ती वीट. काय ताकद आहे. आणि ह्यांना ओळखणारे पुन्हा तेरमध्ये आले. ज्ञानोबा तुकाराम दिंडी आली तेरमध्ये, तेरणीच्या पुलावर. आणि महाराज राईट मारला काकाच्या घरी. दिंडीनं राईट मारल्याबरोबर भगवंताने सांगितलं चला आपल्याला ओळखणारे आलेत. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्त आई. आलं का लक्षात? नामदेव महाराज सगळेच. आलं का लक्षात? दिंडी आली तोपर्यंत वसरीतून गायब. गरुडानं पाठीवर बसलो नीट पंढरपूर. आणि लहानशी मुक्ताई आतमध्ये धावत आली आणि सांगितलं काका 2 हात तुटलेत तुमचे, संसार कसा करताय तुम्ही? सांगितलं मुक्ता माझी काळजी करणारा आलाय म्हणले. लय नंबर 1 कुंभार आहे, सोबत कुंभारी नाही, गाढव आहे. कुठं आहेत? वसरीला. चला दाखवा. कोणच नाही. मग म्हणले त्यांनी बनवलेलं गाडगाणं
तो डेरा हातात घेतला, त्याच्यावर शंख चक्र गदा पद्म दिसलं. महाराज मुक्ताईला ढसा 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 मुक्ताई रडू लागले. आलं का लक्षात? काका, तुमच्यात जो कुंभार होता ना, तो साधा कुंभार नव्हता, तो या जगाचा कुंभार होता. आलं का लक्षात? म्हणून तो कुंभाराय सांगता, देवती ही बळे धरीला सायासे करोनिया नाशोपादीचा. महाराज सांगतात आणि जनार्दन झालो अभंगाचं दुसरं चरण. पूर्व पक्षी धातू विकारेले जन, पूर्व पक्षी धातू विकारेले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू विकारेले जन, पूर्व पक्षी धातू विकारेले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले सोये जन, जनार्दन त्याची झाले, सोये जनार्दन त्याची झाले, सोये जनार्दन त्याची झाले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. होय जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन झाले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षे धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन स्वये जनार्दन त्याची झाले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन स्वये जनार्दन त्याची झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. तुकोबराय सांगतात, आम्ही त्याचा धिक्कार केला. अंतरंग साधन आणि बहिरंग साधन. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, जनाचा धिक्कार केला आणि भंडारा डोंगरावर गेले तुकोबराय. भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगर भजन करण्यासाठी. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. धातू धिक्कार केला. तुमचे रवित्त धन ते मज मृतके समान. तुकोबरायांनी सांगितलं, छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवला होता, घेतला नाही महाराज. तुमचे रवित्त धन ते मज मृतके समान, ते आम्हाला महाराज मातीसारखं आहे, नकोय. बघा, माणूस जर त्यात अडकला ना एकदा, ते अवघड होतंय, अवघड. ज्या शिळेवर ते धन ओतलं होतं त्या शिळेवर सुद्धा तुकोबराय बसले नाहीत. त्या शिळेला सांगितलं तू बाटलीस म्हणले आज. त्या शिळेने महाराज इंद्रायणीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा ती शिळा म्हणू लागली, महाराज आता काय बनताय, आता पवित्र झाली म्हणून तिचं मंदिर आहे, शिला मंदिर. लक्षात असू द्या, ज्या खांबाला ज्ञानोबाला टेकले त्या खांबाचं मंदिर आहे. ज्या रेड्याच्या मुखातून संतांनी वेद वदवला त्या रेड्याचं मंदिर आहे. जी भिंत ज्ञानोबारांनी चालवली त्या भिंतीचं मंदिर आहे. संगतीचा परिणाम आहे जीवनावर. म्हणून बहिरंग साधन आलं का लक्षात, त्या साधनावर आरूढ होता, अंतरंग साधनावर जीव आरूढ झाला. सोये जनार्दन तेची झाले. महाराज सांगतात, जनार्दन व्हायला काही वेळ लागत नाही, पण त्याग केला पाहिजे.
आपल्या हातून तेवढंच होत नाही महाराज. आणि संत महात्म्याने त्याच्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. बरे झाले देवा हा निघाले हा बरे या दुष्काळे. कुणी म्हणावं हे कीर्तन करा ना. हरी हा. बाईल कर्कशा फक्त तुकोबारायनीच म्हणावं, आपण नाही. काय हिंमत आहे, नाहीतर महाराज कॅमेरा चालूच आहे. आलं का लक्षात? शक्यच नाही. तुकोबारायनीच म्हणावं देवा भांडण करणारी बायको दिलीस म्हणून जगासाठी गाथा निर्माण केला, 5वा वेद निर्माण केला आणि सदही वैकुंठाला गेले तुकोबाराय. काय अधिकार प्राप्त केला महाराज? आपण वैकुंठाला जातो का कुठं जातो आपल्याला काय माहिती नाही, नुसतं लिहितात फोटोवर वैकुंठवाशी कैलासवाशी. एक जणांनी लिहिलं वैकुंठपती. आता एवढी मोठी पदवी. मी म्हणलं भजन वगैरे करत होतं का नाही बघा. माणसं म्हणतात बघा मेल्यानंतर त्यांच्या मुखात तुळशीचं पान घाला, माळकरी असलं तर घाला, नाही तर काय करा मिरगुडीचा पाला घाला. ते चांगलं. कारण का जो माणूस समोरच्याच्या मुखात तुळशीचं पान घालतो ना त्याची सगळी मरणाऱ्याची 100% पाप तुळशीची पान घालणाऱ्याच्या. म्हणून सांगतो पुढचा शब्द मी बोलला नाही. आलं का लक्षात? म्हणून तुळशीचं पान वगैरे काय घालू नका, त्याला अगोदरच माळ घाल. एक सांगू का तुम्हाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणं म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवणं आहे. एक जणानं माळ घातली, ती जरा वारीला आलं होतं नवीन वारकरी, आणि ती 3 प्रकारचं वैराग्य प्राप्त होते माणसाला. करपट वैराग्य, समशान वैराग्य आणि प्रस्तुत वैराग्य. बघा प्रस्तुत वैराग्य सगळ्यात अवघड आहे. काय त्या गरबीच्या यातना मज भोगिता नारायणा मौस मूल मूत्र जाना तुझ क्षणाशना. किती त्रास आहे हो आईला. तेवढा त्रास सहन करून बाळाला जन्म दिला, त्याला लहानाचं मोठं केलं आणि पोरग मोठं झाल्याबरोबर लग्न झालं. 4 दिवसात म्हणलं आमच्या आईला काय कसं हाणलं पाहिजे का नाही पोत्यात घालून. आलं का लक्षात? हे खरं आहे का? आपली संस्कृती काय आहे? अरे या महाराष्ट्राला एका आईने 2 छत्रपती लिहिले. मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि महाराज एका जिजाऊने आपला पती दिला. आलं का लक्षात? म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय एकटे होते म्हणून गाता बुडवला. आता बुडवा म्हणाव शक्य आहे का? माणूस एकटा असले की लय त्रास होतो. तुम्हाला काय वाटतं परमार्थ करणं सोपं आहे का? येतानाच फोन येतात फक्त माणसावाचे, जाताना पकवाजा गेलाय का महाराज कुठं पालता पडलाय का काय बघत नाही. तिकडलं आमच्या तिकडलं सांगलं तुमच्या इथलं नाही. विठाला 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 आज एक वाक्य तुम्हाला सांगतो. माणूस का दुःखी आहे? पटकन सांगा. 1100 रुपये बक्षीस. माणूस का दुःखी आहे? स्वतःच्या दुःखामुळे माणूस दुःखी नाही. आलं का लक्षात? दुसऱ्याच्या सुखामुळे माणूस दुःखी आहे. विनाकारण माणसं दुःखी आहेत आणि अटॅक येऊन मरतात. सगळ्यात सोपा रोग आला. ऍडमिट करायचं नाही ना काय नाही. म्हणले तिकडे अर्ध्यापर्यंतच गेले आणि गेले. विनाकारण टेन्शन. एक जणांना चाल चांगली झाली आणि त्याला टेन्शन आलं, मेलेच घरी गेले गेले. आला कशाचं टेन्शन आपल्याला येईल काय सांगता येत नाही. मृदंग चांगला वाजवला, वाजवणाऱ्याला दुसऱ्याला टेन्शन. ह्या म्हणले वाजवा लागलं होतं बादा बादा बादा. एक जणाला असंच म्हणलं मी तुमचा स्वर नीट लावा, टाळ टाकलं घरलाच गेलं निघून. ते लोक म्हणले महाराज ते आमचा अध्यक्ष आहे सप्त्याचा आणि तुमचं पाकिट त्याच्याकडे आहे. हम बे नकटे तुम बे नकटे. आलं का लक्षात? सब नकटो का बाजार. अशी गणपतीच्या पाया पडायला लाईन लागली होती. मोठी मूर्ती होती. माणसं पोरं सांगतो माणसं किती कलाकार असते. पाया पडत पडत त्या गणपतीच्या पिंपीत बोट घातलं. काय गरज आहे का? म्हणून कधी कोण काय करल. आणि जसं बोट घातलं तसं झटका दिला मध्ये का असंच
मागच्याला सांगा ना, पण मागच्याला म्हणते लय गार लागले, तू बेगार. आलं का लक्षात? ही जीवन आपल्यासाठी आहे, ती उदाहरण. आलं का लक्षात? पण जीवन जगत असताना आपले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे, पण पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. महाराज सांगतात स्वतः जनार्दन झाले. पुन्हा बास. आलं का लक्षात? बास. पुन्हा काय करायची गरज नाही. म्हणून एकच करायचं आहे. काय करायचं आहे? हातवारी करा. सगळे सगळे हातवारी करा. आणि असंच राहू द्या सकाळपर्यंत. नाही 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 करा. हम भी बोलो राधे, तुम भी बोलो राधे, हम भी बोलो राधे, तुम भी बोलो राधे. टाळ्या टाळ्या वाजवा. हम भी बोलो, तुम भी बोलो राधे, हम भी बोलो राधे, तुम भी बोलो राधे. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. हम भी बोलो राधे, भी बोलो राधे, हम भी बोलो हाथ 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 हाथ. तुम भी बोलो राधे. हम भी बोलो राधे. हरभरी गाय इकडं. हम भी बोलो राधे, हो, थांबा तुम जरा. भी बोलो राधे. हो, तुम्ही काय पाकिस्तान मधले हो का सगळे? इकडे डाव्या हाताला हातवरी घ्या सगळे. इकडं बसलेले हॉल मध्ये का तिकडे येऊ? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा 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 माझा, माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल राजा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो बार कुमाई पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सोये जनार्दन. बघा टाळी वाजवली ना झोप जाते. शेजारी बी जाग होत आहे. ते डवची ते त्याला संपत आलंय बघ. उठ. आलं लक्षात? 3 प्रकारची झोप आहे. भाकर, साखर आणि टक्कर. भरपूर भाकर खाल्ली की साखर झोप लागते कीर्तनात आल्यानंतर, आणि पुन्हा टक्कर लागते ती त्याला. ज्ञानबा तुकाराम पंक्तीला गुलाबजाम का जिलब्याज काय? गुलाबजाम होतं दुपारी होतं. आता गुलाबजाम आहे ना दुपारी होतं. दुपारी. हे वाईट केलं मग. दुपारच्या वाल्या कोण घेऊन या संध्याकाळच्या पंक्तीला. आलं का लक्षात? हा मस्त महाराज कचकून खाऊन दचकून झोपते. बघा एक सांगतो तुम्हाला, कीर्तनात का झोप लागते त्याचं एक कारण आहे. इथं बसल्यानंतर महाराज शांती प्राप्त होते. गोड मृदंग वाजलेला असतो. महाराज सांगलेलेच असते, गाणारे गायलेलेच असते. त्याला काय घेणं देणं नसते त्याचं. आणि त्याला जर विचारलं ना कुठला अभंग घेतला होता, त्या भानगडीतच नसतो म्हणले महाराज मी. काय घेणं देणं. एक सांगतो तुम्हाला, परमार्थात येडा असावं बरं का. शाना असले की लय अवघड आहे. कडेला टाळ घेऊन उभारलेला सगळ्यात भारी माणूस आहे सध्या. नियोजन करायचं लय अवघड आहे.
मी करा लागलो म्हणून सांगा लागलो. लय अवघड झालंय महाराज, लय अवघड झालंय. बघा आता महत्वाचं सांगतो ऐका. 6 महिन्यात मस्जिद तयार होते. 6 महिन्यात. 6 वर्ष झाले तरी मंदिर तयार होत नाही. हे हिंदू धर्माचं दुर्भाग्य आहे. लक्षात असू द्या. 6 महिने, 6 महिन्यात मस्जिद तयार होते. पण 6 वर्ष गेले तरी मंदिर तयार होत नाही. कारण तुम्ही आम्ही एकत्रित यायला तयार नाही. बरं का. म्हणून एकत्रित येणं गरजेचं आहे. अरे पैसे कमवत असताना चांगल्या कामाला पैसे देत जा. तुम्हाला देणाऱ्याच्या यादीत बसवलेलं आहे, मागणाऱ्याच्या नाही. देत जा, देत जा, नाहीतर पुढच्या जन्मात 1 पैसा आंधळ्याला तिथं बसावं लागतं महाद्वारात. ती नामदेव महाराज म्हणली, भिकारी देवा तुला काय कळते का नाही, कसली हालत आहे यांची. देवानं सांगितलं केले कर्म झाले त्याचे. नामदेवा जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला बसवलंय म्हणले तिथं. तू तसल्या भानगडीत पडू नको, तू आपलं भजन कर. आलं का लक्षात. जसं कर्म करचाल ना तसं फळ आहे. देव कुणाचं वाईटही करत नाही, देव कुणाचं चांगलंही करत नाही. देवाला टाइम बी नाही आणि वरी लय गर्दी आहे. किती लोकसंख्या आहे जगाची काय. ते लोक म्हणतात वरी गेल्यावर फेडेल. वरी बिरी काय नाही, खाली फेडून सगळं आंघोळ स्नान घालूनच वरी हात तर लावतात महाराज. आलं का लक्षात. कोणाला वेळ आहे काय, वरी गेल्यावर फेडेल. वरी कशाचं फेडतो, खालीच फेड. वरी अजून डोकोदुखी. ऐका संतांनी हितच संपवलं सगळं. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी मोतीराम महाराज. काय महात्मा होता महाराज. आयुष्यभर पायामध्ये आळ्या वागवल्या, आयुष्यभर. एके दिवशी महाराज झोपले होते. चौपदाराला दया आली. काय गार झोप लागली म्हणले. पायातल्या आळ्या काढल्या. तेवढ्याच जागे झाले महाराज. अरे 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 बेड्या काय केलंस म्हणले. टाक पायात. महाराज म्हणले आळ्या टाक. या जन्मातलं इथंच फेडू दे, पुढचा जन्म फ्रेश. आलं का लक्षात. पुन्हा नको. आलं का लक्षात. पुन्हा नको पुढे. नाहीतर महाराज जन्म घेणे लागे वासनेच्या. रोहिदास महाराज मरताना जोड्यामध्ये वासना होती. पुढचा जन्म महाराज चर्मकार कुळामध्ये घ्यावा लागला. जरबरीत राजा हरणे गैरवी गेला, घाला तो घातला वासनेने. आलं का लक्षात. येडका मदन केवळ पंचानन, धडक मारिली नारदा आणि केला ब्रह्म्याचा मातेला. आलं का लक्षात. येडका मदन मदन केवळ पंचानन. आलं का लक्षात. धडक मारिली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा. आणि म्हणून महाराज एकनाथ महाराज सांगतेत चिरंजीव पद पावयाचा हाच उपाय साधकाशी. एकांती लोकांती लाकडाची दगडाची कशाची नको. अलक निरंजन. अलक लक्षात. परमार्थ करताना हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. नाहीतर पहा त्या रावणा काय झाले. जनार्दन होणं सोपं आहे का. सोपं नाही महाराज. तो को बराय सांगतात जाळवली संसार बैसलो अंगणी. हे देवा बरे झाले देवा पाहिले कर कशा, बरे या दुष्काळी पिढा गेली. फक्त महाराजांनी म्हणावं. आणि म्हणून तर महाराज निळोबराय म्हणतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळाचा जीवलग सोयरा. निळोपराय म्हणते महाराज वैकुंठाला गेले. आणि 4 वेळेस खाली आले. काय अधिकार आहे महाराज तुकोबरायचा. आपण एकदाच जातो आणि पुन्हा कुठे येतो माहिती नाही. आलं का लक्षात. काय अधिकार प्राप्त करून घेतला, सायाच केला जीवनामध्ये. अंतरंग साधनावर महाराज आरूढ झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोये जनार्दन. आणि हे करत असताना महाराज सांगतात तातडी चलत नाही अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे यासीन चाले तातडी, तुका म्हणे यासीन चाले तातडी, तुका म्हणे यासीन चाले तातडी, तुका म्हणे यासीन न चले तातडी.
तातडी तुका म्हणले यासी नाचले तातडी तुका म्हणे यासी नचले तातडी तुका म्हणे यासी नचले तातडी प्राप्त काळ घडी अनुभवे येईल कळ अनुभव कधी येईल कळ पूर्व पक्ष धातू धिकारिले घन पूर्व पक्ष धातू धिकारिले घन अनुभवे गोडी येईल अनुभव कधी येईल पूर्व पक्ष धातू धिकारिले घन पूर्वपक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जय हो महाराज स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन जय हो पूर्व पक्ष धातू धिकारिले जन पूर्व पक्ष धातू धिकारिले जन वा वा महाराज तेची झाले सोय जनार्दन तेची झाले तेची झाले तेची झाले तेची ते सोये जनार्दन तेची झाले तेची झाले झाले पूर्व पक्षी पूर्व पक्ष धातू धिकारिले
वाजवा जोरात. तुका म्हणे असे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळू पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोये जनार्दन तेची झाले. परमार्थ करत असताना गडबड करू नका. परमार्थात एक सगळ्यात मोठी म्हण आहे, क्या खाना तो दम खाना. ज्याने ज्याने दम खाल्ला ना महाराज, ज्या ज्ञानोबारांचा स्पर्श झाल्यावर महाराज ते ब्राह्मण स्नान करायचे. आता त्या ज्ञानोबारांचं दर्शन होण्यासाठी 10-10 किलोमीटरची लाईन आहे. सुंदर चाल म्हणले महाराजांनी. इकडे महाराजांनी सुद्धा सुंदर साथ दिली. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचं काय नाव आहे? लखन महाराज. लक्ष रामावून हटलं तरी हटू द्या, पण लखनहून हटू देऊ नका. वाजवायला लखन, म्हणायला लक्ष्मण, कसा मेळ लागलाय बघा. सुंदर सुंदर बघा. आवाज आपल्या भारतामध्ये एकच गान कोकिळा होऊन गेली. काय नाव आहे? लता दीदी. एक पंढरीनाथ महाराज आरोने फार सुंदर एक गीत म्हणलं बघा, म्हणून दाखवतो. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. पुढचं फार सुंदर आहे. दुनिया के सताए लोग यहाँ. भक्तीतला साया साहेब बरं का. दुनिया के सताए लोग यहाँ, गले से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. एकावाले सुद्धा हुडकून काढले मी. इस शाने करम का क्या कहना. आलं का लक्षात? पास्याच्या पुढे नाही, कीर्तन झाल्यावर म्हणून दाखवतो. पूर्व पक्षी धातू धिक्कार. तुका म्हणे असे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोये जनार्दन तेची झाले. बघा, स्वर असल्यानंतर स्वरा शिव्या द्या गोड लागतात, आणि बेसुऱ्या शिव्या सुद्धा गोड लागत नाहीत. भांडण करत असताना स्वरात भांडणं असावी. अलग लक्षात. हरी बोला देता, हरी बोला घेता, कांडता कुटता हरी बोला. नाहीतर महाराज एकनाथ महाराज म्हणते नाही तरी या बोला करू नका. गलबाला व्यर्थ करू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ. ज्ञानोबा परखड बोलले. तया कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.